मुळाशी काय काहीतरी असेल ना? काय कसला वाद आहे, कसला आहे? ह्यांना फक्त ह्यांना कसं आहे, ह्यांना कुठंतरी एकनाथ शिंदेच्या बाबतीत बोलायचं आणि पब्लिशमध्ये यायचं. मग कुठंतरी या चॅनलवरती त्या चॅनलवरती लगेच एकनाथ शिंदे साहेबांवरती बोलायला लागल्यानंतर कुठले ना कुठले चॅनल त्याला उचलून धरतात. हां. आणि त्याच्यासाठी त्यांचा हा आटापिटा चाललेला असतो. प्रसिद्धीसाठी हे सगळं चाललंय. प्रसिद्धीसाठी चाललेलं आहे, त्यात दुसरं काय आहे? आणि यांनी काय ठोस कार्यक्रम केलेत मला सांगा ना, 1 वर्षामध्ये दाखवावं त्यांनी काय कार्यक्रम केले, ठोस कार्यक्रम केलेले ते दाखवून द्यावं त्यांनी. पण या सगळ्या वादाच्या मुळे जी युती आहे भाजप शिवसेनेची, त्या युतीत मिठाचा खडा पडतोय असं नाही वाटत? बघा, हे बीजेपीच्या पण नेत्यांना समजायला पाहिजे हम्म. आणि ह्या का बोलतो, कशाला बोलतो, कुठेतरी आवर घातली पाहिजे. निवडणूक झाली, निवडणूक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की विषय संपला, आता याच्यानंतर आम्ही बोलणार नाही. आणि त्याच्यानंतर पटकन बोलून गेले. काल परवा ठाण्यामध्ये बोलले की नामोनिशाच निवडून संपवणार. अरे काय यांची अवकात आहे नामोनिशात एकनाथ शिंदे साहेबांची संपवायची? मी तर सरळ बोललोय, मी तर सरळ ब्लेम केलाय. मी काल कुठल्या तरी एका चॅनलला बोललो, मी बोललो पहिलं त्या एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण संपायच्या अगोदर त्या सूर्याला नाव द्या, तेवढं तरी करा. मी एवढं तर त्यांना तोंडावर बोललेलो आहे त्यांना. पण या सगळ्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पक्ष मला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी संयमानं घेतोय. पक्षानं ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी मात्र मी पुढे जाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी करेन, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही काय बांगड्या भरल्यात का? म्हणजे पक्ष त्यांच्या पाठीशी नाही. आम्ही काय बांगड्या भरल्यात का ते पुढे जायला? आम्ही काय बांगड्या भरल्यात का? आम्ही पण संयम ठेवू नये. महाराष्ट्रामध्ये बीजेपी शिवसेनेची युती आहे आणि युतीच्या माध्यमातून संयम आणि सर्व काही गोष्टी चाललेल्या आहेत. आणि ह्यांनी जर असं बोललं तर पक्ष सांगेल आणि आम्ही काहीतरी करू, मग आम्हाला पक्ष सांगणार नाही का? आज आम्ही पक्षाला मी शिंदे साहेबांना काय न बोलता मी आज आव्हान देतोय, मी न बोलता मी सांगतोय. आणि यांना काय काय वाटतं का आम्ही काय बांगड्या भरल्यात का नव्या मुंबईमधून? त्यांनी जर काय असं जर काय करायला घेतलं तर का आम्ही काय चूप बसणार आहे का?